हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमचा चॅप्टर सेकंड दॅट इज द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला 2.13 पॉईंट दॅट इज द सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे त्या जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ युअर बॅक्टेरिया, त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, हॅबिटॅट काय आहेत, देन ऑन द बेसिस ऑफ मॉर्फॉलॉजी बॅक्टेरियाचे 4 क्लास आहेत. कुठले कुठले? कोकाय, बॅसिलाय, देन विबिरिओ अँड स्पायरुलम. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरियाचे कुठले कुठले क्लास पडलेले आहेत. म्हणजेच काय, इव्होल्युशनवरती बॅक्टेरिया क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. फर्स्ट वन आहे तुमचं आर्ची बॅक्टेरिया आणि सेकंड वन आहे तुमची यू बॅक्टेरिया. म्हणजेच काय, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया has been classified into 2 types. First one is the archibacteria and second one is the eubacteria. मग आता archibacteriaचे आपण कॅरेक्टरिस्टिक बघूयात काय काय आहेत. फर्स्ट वन आहे तुमची archibacteria. आता हे आर्चीबॅक्टेरिया तुमच्या बॅक्टेरियापेक्षा डिफरंट फीचर्स आहेत किंवा ह्यांचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय? फाउंड नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा काय आहेत? इट हॅज डिफरंट फीचर्स म्हणा किंवा कॅरेक्टरिस्टिक म्हणा. म्हणजे काय, तुमच्या नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या किंवा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग कुठल्या आहेत त्या डिफरंट? तर ह्या बॅक्टेरिया तुमच्या हार्श एन्व्हायरमेंटमध्ये सापडल्या जातात. दे आर फाउंड इन हार्श एन्व्हायरमेंट. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे ह्याच्यामधला. काय करतात तर आर्चीबॅक्टेरिया आर फाउंड इन द हार्श एन्व्हायरमेंट. मग कुठलं हार्श एन्व्हायरमेंट? आयदर हाय टेम्परेचर और आयदर हाय साल्ट कॉन्सन्ट्रेशन. कुठे सापडतात ते? आयदर इन हाय टेम्परेचर और आयदर इन हाय साल्ट कॉन्सन्ट्रेशन. मग ज्या हाय टेम्परेचरला सापडतात त्यांना म्हणायचं थर्मोफाइल्स. काय म्हणायचं? दोज बॅक्टेरिया विच आर फाउंड इन द हाय टेम्परेचर कॉल्ड ॲज थर्मोफाइल्स अँड दोज बॅक्टेरिया विच आर फाउंड इन द हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कॉल्ड ॲज हॅलोफाइल्स. काय करतात? आर्चीबॅक्टेरिया फाउंड इन द हार्श एन्व्हायरमेंट. विच आर द हार्श एन्व्हायरमेंट? फर्स्ट वन इज द हाय टेम्परेचर अँड सेकंड वन इज द हाय साल्ट कॉन्सन्ट्रेशन. दोज बॅक्टेरिया विच आर फाउंड इन द हाय टेम्परेचर कॉल्ड ॲज थर्मोफाइल्स अँड विच आर फाउंड इन द हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कॉल्ड ॲज हॅलोफाइल्स. आता ह्यांचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते मिथॅनोजन्स. आता हे मिथॅनोजन्स कुठे सापडतात किंवा हे मिथॅनोजन्स बॅक्टेरिया कुठे सापडतात? तर दे आर फाउंड इन द रुमिनंट ॲनिमल्स गट. कुठे? तर तुमचे जे रुमिनंट ॲनिमल्स आहेत त्यांच्या गटमध्ये सापडतात. दे आर फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स. रुमिनंट ॲनिमल्स म्हणजे काय? रवंत करणारे प्राणी. म्हणजेच कुठले? काऊ आणि बफेलो. रुमिनंट ॲनिमल्स कुठले आहेत? एक्झाम्पल तुमचं काऊ अँड बफेलो. हे काय आहेत? रवंत करणारे प्राणी आहेत. त्यांच्या गटमध्ये म्हणजे त्यांच्या इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये कुठले बॅक्टेरिया सापडतात? तर मिथॅनोजन्स. मग ह्यांनी काय करतात? तर दे प्रोड्यूस मिथेन गॅस. दे प्रोड्यूस मिथेन गॅस फ्रॉम द युअर बायोगॅस. म्हणजेच काय, तुम्ही आता शिकलाय बायोगॅस कसं करतो आपण. तुमचा जो डंग आहे तो
कंपोस्ट करतो किंवा त्याला ॲनारोबिक कंडिशनमध्ये ठेवतो. तिथेच ह्या जर बॅक्टेरिया सोडला तर त्या बॅक्टेरिया काय करतात, दे आर प्रोड्यूस मिथेन गॅस फ्रॉम दॅट बायोगॅस. दीज आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस अर्ची बॅक्टेरिया. ओके, आता नेक्स्ट वन आहे तुमची यू बॅक्टेरिया. सेकंड वन काय आहे, यू बॅक्टेरिया. आता वर्डच सांगतो, यू मीन्स ट्रू, म्हणजेच काय, तुमच्या यू बॅक्टेरियाला म्हणलं जातं ट्रू बॅक्टेरिया. आता ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत, तर ह्या यू बॅक्टेरिया आहेत ॲटोट्रॉप्स, देन किमोॲटोट्रॉप्स, and then third one heterotrophs. ओके, काय काय यू बॅक्टेरियालाच काय म्हणणार तुम्ही, ट्रू बॅक्टेरिया. मग ह्या बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, तर त्या ॲटोट्रॉपिक पण आहेत, त्याच्यानंतर किमो ॲटोट्रॉपिक पण आहेत आणि हेटेरोट्रॉपिक पण आहेत. आता ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, दे सिंथेसाइज देअर ओन फूड. मग कसं सिंथेसाइज करणार, त्यांनी काय घ्यायला लागले, तुमच्या एन्व्हायरमेंटपासून लाईट घ्यायला लागलेत, म्हणजेच काय, त्यांच्याकडे काय असणार, क्लोरोफिल पिगमेंट असणार. मग ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते तुमचं सायनो बॅक्टेरिया. कुठलं आहे, ॲटोट्रॉपिक बॅक्टेरियाचं सायनो बॅक्टेरिया, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉस्टॉक. आता आपण त्याची डायग्राम बघूयात. मग कसं असते तुमचं सायनो बॅक्टेरिया, तर इट इज द मल्टी सेल्युलर, काय आहे तुमचं सायनो बॅक्टेरिया, इट इज अ मल्टी सेल्युलर आणि त्यांच्या आउटर मोस्ट कवरिंगला आहे ते तुमची म्युसिलेजिनियस शीथ. आणि ह्यांची एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे ह्यांच्याकडे आहे ती एक स्पेशलाइज सेल विच इज कॉल्ड ॲज हेटेरोसिस्ट. ह्याला काय म्हणणार, म्युसिलेजिनियस शीथ. ओके, हे आहे तुमची हेटेरोसिस्ट. हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर इट इज अ एक्झाम्पल ऑफ सायनो बॅक्टेरिया विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉस्टॉक. ओके, हे काय आहे तर तुमचं ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया विच इज क्लासिफाईड अंडर द यू बॅक्टेरिया. म्हणजेच काय, ह्यांच्याकडे काय काय आहेत ह्या सायनो बॅक्टेरियाकडे, तर ग्रीन पिगमेंट आहेत, म्हणजेच काय, दे सिंथेसाइज देअर ओन फूड. त्याच्यानंतर देअर आउटर मोस्ट कवरिंग इज द म्युसिलेजिनियस शीथ अँड इट हॅज अ वन ऑफ द स्पेशलाइज कॅरेक्टराइज सेल किंवा स्पेशल सेल आहे त्यांच्यामध्ये. कुठल्या, तर हेटेरोसिस्ट. मग त्या हेटेरोसिस्टमध्ये काय केलं जातं, तर हेटेरोसिस्ट फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. काय करायला लागल्यात तुमच्या सायनो बॅक्टेरिया, ग्रीन कलरचे आहेत, दे आर मल्टी सेल्युलर, देअर आउटर मोस्ट कवरिंग इज अ म्युसिलेजिनियस शीथ. जसं तुमच्या बॉडीमध्ये स्किन आहे तसं त्यांच्या आउटर मोस्ट कवरिंगमध्ये काय आहे, म्युसिलेजिनियस शीथ फॉर द प्रोटेक्शन पर्पज. देन इट हॅव्हिंग द स्पेशलाइज सेल कॉल्ड ॲज हेटेरोसिस्ट विच कॅरेक्टराइज द किंवा विच हॅव्हिंग द फंक्शन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आता ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे, म्हणजेच कुठलं क्लोरोफिल आहे, तर ह्यांच्याकडे आहेत क्लोरोफिल ए. कुठले कुठले आहेत क्लोरोफिल पिगमेंट, क्लोरोफिल ए, देन क्लोरोफिल बी अँड झॅन्थोफिल अँड द कॅरोटीन.
हे काय आहेत, 4 पिगमेंट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्या 4 पिगमेंटचा यूज करून त्यांनी काय करायला लागलेत, ते सिंथेसाइज देअर ओन फूड, विच इज द एक्झाम्पल ऑफ ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया कॉल्ड एज सायनोबॅक्टेरिया, विच अंडर द युबॅक्टेरिया. युबॅक्टेरियाच्या अंडर तुमचा ऑटोट्रॉपिक आहे, त्याचं एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया. आता नेक्स्ट वन आहे तुमचा युबॅक्टेरिया. काय आहेत, ऑटोट्रॉपिक पण आहेत, किमोऑटोट्रॉप्स. किमोऑटोट्रॉप्स म्हणजे ते काय करायला लागलेत, केमिकल्स, कुठले, नायट्रेट, देन तुमचं अमोनिया जे आहे त्यांना फिक्स करतात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ते तुमचं हेटेरोट्रॉफिक. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या युबॅक्टेरियामध्ये. म्हणजेच काय, तुमच्या युबॅक्टेरियामध्ये 3 टाईप्सच्या बॅक्टेरिया आहेत, ऑटोट्रॉपिक्स, किमोऑटोट्रॉपिक्स आणि हेटेरोट्रॉफिक. आता हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय, त्यांनी त्यांचं फूड स्वतः सिंथेसाइज करतात का, नाही. दे आर मोस्ट अबंडंट इन द एन्व्हायरमेंट. काय आहेत हेटेरोट्रॉफिक, मोस्ट अबंडंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे सगळ्यात जास्त, अबंडंट म्हणजे काय, सगळ्यात जास्त प्रेझेंट कोण आहेत, तुमच्या हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. मग आता ह्या हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया काय करतात, तर त्या युजफुल पण आहेत आणि काही हार्म पण कॉज करतात. म्हणजे काय, ह्यांचा दोन्ही पर्पज आहे. कुठला कुठला, दे आर युजफुल अल्सो अँड दे आर हार्मफुल अल्सो. मग ह्यांचं मेन फंक्शन काय आहे, तर तुमचं जे कॉम्प्लेक्स फूड आहे, ठीक आहे, किंवा कॉम्प्लेक्स मटेरियल आहे, त्यांना कन्वर्ट करणं इनटू द सिम्पलर फॉर्म मध्ये. ठीक आहे, काय करायला लागलं तुमच्या हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया, कॉम्प्लेक्स फूड कन्वर्ट इनटू द सिम्पलर फॉर्म. आता ह्यांच्या युजफुल कुठले आहेत बघूयात आपण. युजफुल हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया ते आहेत ते तुमच्या लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई काय करतात, दे कन्वर्ट मिल्क टू द कर्ड. म्हणजे तुम्ही घरी जे दही बनवता, ठीक आहे, ते कोण करतात, तुमच्या लॅक्टोबॅसिलाई. हे काय आहेत, दीज आर द हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया. सेकंड वन आहे तुमचं ॲझेटो किंवा ना हे घ्या, स्ट्रेप्टोमायसिस. स्ट्रेप्टोमायसिस काय आहे, तर दे सिंथेसाइज अँटीबायोटिक. ठीक आहे, हे काय आहेत तुमच्या दोन. नंतर नायट्रोजन फिक्सेशन पण कोण करतं, ॲझेटोबॅक्टर. ते पण एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ॲझेटोबॅक्टर काय करतात तुमचं, हे पण काय आहेत, हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया. दे सिंथेसाइज किंवा दे सिंथेसाइज नायट्रोजन फिक्सेशन किंवा दे फिक्स नायट्रोजन फिक्सेशन फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, ह्या 3 काय आहेत, तर युजफुल हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया. कुठल्या कुठल्या, लॅक्टोबॅसिलाई, दे कन्वर्ट मिल्क इनटू द कर्ड. नेक्स्ट वन आहे तुमचं स्ट्रेप्टोमायसिस, विच इज यूज्ड इन द antibiotic preparation. Then third one is the azotobacter, which is fix the atmospheric nitrogen into the root nodules plant. तुमचं जे मेथीचं रूट बघितलात तुम्ही, त्याच्यावर त्याच्या गाठी गाठी दिसतात किंवा गुठळ्या गुठळ्या दिसतात, ते काय आहेत, तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन त्यांच्यामध्ये फिक्स झालेला आहे किंवा दे आर लेग्युमिनस प्लांट. हे कोण करतं, तर तुमच्या हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया. हे काय आहेत, युजफुल, त्याचे पर्पज आहेत. मग आता हार्मफुल कुठले आहेत, तर हार्मफुल आहेत त्यांनी डिसीज कॉज करतात. म्हणजेच काय, दे आर ऑल्सो पॅथोजन. हार्मफुल कुठल्या कुठले आहेत, म्हणजेच कुठले कुठले डिसीज कॉज करतात ते बघूयात. हार्मफुल म्हणजेच काय, पॅथोजन म्हणजेच काय, दे ऍक्ट ॲज अ पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, डिसीज कॉजिंग एजंट. ठीक आहे, कुठले कुठले डिसीज कॉज करतात, तर एक्झाम्पल तुमचं टिटॅनस, देन कॉलेरा. हे 2 डिसीज कोण कॉज करतात, तर तुमच्या हेटेरोट्रॉफिक युबॅक्टेरिया. त्याच्यानंतर तुमचं पुस्तकामध्ये अजून 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते बघून घ्या फक्त एकदा. ठीक आहे, आता थर्ड पॉइंट आहे तुमचा मायकोप्लाझ्मा.
हे पण काय आहे तुमचं यू बॅक्टेरियाच आहे. आता ह्या मायकोप्लाझ्माची एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे, तुम्हाला NCERT मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. मायकोप्लाझ्मा काय आहे? दे लॅक देअर सेल वॉल. दे लॅक सेल वॉल. काय करतात हे मायकोप्लाझ्मा? दे लॅक देअर सेल वॉल. हे सगळ्यात तुमचा स्मॉलेस्ट बॅक्टेरिया आहे. काय? इट इज अ वन ऑफ द स्मॉलेस्ट बॅक्टेरिया विच लॅक देअर सेल वॉल. मग आता तुमच्या बॅक्टेरियाला जर सेल वॉलच नसेल तर ते काय करतात? तर दे आर रेजिस्टंट टू द अँटीबायोटिक. काय म्हणजेच काय? ते ऍक्ट ॲज अ पॅथोजन. आता जे तुम्हाला सांगितलं होतं हेटरोट्रॉफिक बॅक्टेरिया काय आहेत? सम आर युजफुल अँड सम आर हार्मफुल. म्हणजेच काय? सम आपल्या फायद्यासाठी काही आहेत आणि आपल्याला हार्म पण काही करतात. तसंच तुमचं मायकोप्लाझ्मा काय आहे? दे ऑल्सो यू बॅक्टेरिया विच लॅक देअर सेल वॉल अँड इट इज द वन ऑफ द स्मॉलेस्ट बॅक्टेरिया विच इज रेजिस्टंट टू द अँटीबायोटिक और विच इज ॲक्ट ॲज अ पॅथोजन. हे झाले तुमचे सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम. काय काय बघितलं आपण? तुमच्या बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरिस्टिक, देन युअर मॉर्फोलॉजी अँड ऑन द बेसिस ऑफ युअर इव्होल्युशन बॅक्टेरिया क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज द अर्चीबॅक्टेरिया, सेकंड वन इज द यू बॅक्टेरिया. आता ह्याच्यामध्ये यू बॅक्टेरियामध्ये ॲटोट्रॉफिक म्हणजे सायनोबॅक्टेरिया ते एक लक्षात ठेवा आणि हेटरोट्रॉफिकचे युजफुल आणि हार्मफुल इफेक्ट्स काय काय आहेत आणि त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात किंवा किंगडम